साखरेचे दाणे जर कुठे सांडले असतील तर तिथे बरोबर मुंग्या जाऊन चिकटतात। तसं आता विरोधकांचं झालंय। म्हणजे जिथून भाजप विरोधी वास येतो तिथे हे सगळे विरोधक मुंग्यांसारखे जाऊन चिकटतात। म्हणजे जे भाजप विरोधी त्यांच्या बाजूने विरोधक असा सध्याचा अजेंडा आहे। त्यामुळे विरोधकांसाठी दिल्लीतल्या जंतर मंतरवर जमलेली जी सीजेपीची झुरळ आहे ना, ती आता महत्वाची आहे। सगळे विरोधक तिथे एक एक होऊन आता गोळा व्हायला सुरुवात झाली आहे। भाजप विरोधात देशात वातावरण पेटवण्यासाठी सीजेपीची ही झुरळं आपल्या मदतीला येऊ शकतात असं त्यांना वाटतंय। अर्थात सीजेपीच्या झुरळांना सुद्धा त्याची गरज आहे, कारण देशातल्या सुशिक्षित तरुणांनी त्यांच्या आंदोलनाकडे पाठ फिरवलेली आहे। तिथे सहसा कोणी जात नाहीये। त्यामुळे हे विरोधक आले तर त्यांचं आंदोलन जरा लोकांसमोर येईल असं त्यांना वाटतंय। पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक या झुरळांना पाठिंबा देण्यासाठी 17 दिवसांपासून अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत। त्यांची तब्येत आता बिघडलेली आहे, पण या झुरळांना त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये। या झुरळांचा म्होरक्या अभिजित दिपके काय किंवा तिथली तरुण मुलं काय, यांना सोनम वांगचुक यांच्या तब्येतीशी देणं घेणं नाहीये। आता असं मी का म्हणतेय हे तुम्हाला पटवून सांगते। हेच आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक। नीट पेपर फुटीच्या मुद्द्यावर सोनम वांगचुक यांनी या झुरळांना पाठिंबा दिला, पण हा मुद्दा हवेतच विरलाय। हा मुद्दा सोडून तिथे सगळं काही पाहायला मिळतंय। मेरा लिंग मेरी मर्जी, मेरे कपडे मेरी मर्जी असे काहीही नारे तिथे दिले जात आहेत। तो मेरा लिंग मेरी मर्जी, तो मेरा जेंडर मेरी मर्जी, तो मेरे कपडे मेरी मर्जी। तिथे डान्सचे व्हिडिओ आपल्याला दिसतायत। म्हणजे मुलं डान्स करतायत स्टेजवर। तिथे त्यांना स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे। मग तिथे काय फुटबॉल क्रिकेटच्या मॅचेस भरवल्या जात आहेत। खाण्याचे तर स्टॉल आहे, काय नाहीये खायला त्याचे सुद्धा व्हिडिओ आपण पाहिलेलेच आहे। म्हणजे उपोषणाच्या नावाखाली, आंदोलनाच्या नावाखाली तिथे येणारी जी मुलं आहेत ना, ती फक्त मजा मस्ती करतायत। दिवसभर मुलं या आंदोलनाकडे फिरकत सुद्धा नाही, पण जेव्हा जेव्हा खाण्याचे स्टॉल लागतात तेव्हा तिथे गर्दी उसळलेली दिसते। सोनम वांगचुक यांना एकदा याविषयी बोलावं लागलं, ऐका। कि आप लोग क्या करते हैं? आप लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं, लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं, लोग यहाँ ठूस ठूस के खाना खाते हैं। वो मुझे थोड़ा दुखद लगता है। मैं चाहता हूँ कि आप लोग भी कम से कम एक दिन का अनशन करें। यहाँ जब आते हैं तो एक दिन का हमारे संवेदना में, सपोर्ट में दिन का कम से कम अनशन करें। असं नका करू रे बाबांनो, असं ते सांगतायत। ठूस ठूस के मत खाओ हे उपोषण करत्याला सांगावं लागतंय। असं कोणतं उपोषण आहे? बरं, यावर तो अभिजित दिपके काय सांगतोय तेही ऐका। मेरे भाई, मैं खुद भूख हड़ताल पर नहीं हूँ क्योंकि मैनेज करना पड़ता है प्रोटेस्ट, और आप जो है, मैं चाहता हूँ प्रोटेस्ट मैनेज करने में हेल्प करिए, क्योंकि देखिए कितने सारे लोग हैं यहाँ पर। अगर हम सारे भूख हड़ताल पर बैठ गए तो ये प्रोटेस्ट मैनेज कौन करेगा? सही बात है ना? प्रोटेस्ट मैनेज करना भी एक जिम्मेदारी है ना? तो मैं चाहता हूँ आप उसमें हेल्प करिए, ठीक है? काय तर म्हणे उपोषणाचं नियोजन करावं लागतं, म्हणून मी आणि माझी टीम उपोषणाला बसलेलो नाहीये। सगळेच उपोषणाला बसले, सगळ्यांनीच अन्न त्याग केलं तर कसं व्हायचं? बापरे, काय याचं नियोजन आहे। आता हा कसलं नियोजन करतो तर तिथे मुलांच्या कलागुणांना वाव दिले जातात। यांच्या सीजेपी पार्टीचा सहप्रवक्ता विजेता दहिया तिथे रोज वेगवेगळ्या गाण्यांवर नाचत असतो। आता त्यानेच जर अन्न त्याग आंदोलन केलं, तोच तिथे उपोषणाला बसला तर नाचण्यासाठी त्याच्यात एनर्जी येणार कुठून? आणि बाकीच्या मुलांना सुद्धा टाळ्या वाजवायच्या असतात, मग त्यांची एनर्जी येणार कुठून? म्हणून ते दिवसभर तिथे खात असतात। अजून याचं नियोजन म्हणजे काय तर खेळणं, फुटबॉल, मग काय क्रिकेट, त्याच्यासाठीचं साहित्य गोळा करणं, खाण्याचे स्टॉल मॅनेज करणं, मग मॅगी, कोल्ड कॉफी याचं नियोजन करणं, हे सगळ्यात महत्वाचं नियोजन आहे। आणि त्यासाठी हा अभिजित दिपके अन्न त्याग करत नाहीये आणि याचा अर्धा वेळ नौटंकी करण्यातच जातो। मीडिया समोर पोलिसांच्या पाया पडण्याची हा नाटकं करतो। पोलिसांनी मारलं नाही तरी पोलिसांचा हात गालाला लावून मला मारू नका असं त्यांना विनवणी करतो। पहा।
सर मारिए मत, मैं पैर छुड़ा मारिए मत, मार क्यों रहे? मैं पैर छुड़ा आप मार क्यों रहे हो? काय ती नाटकं. बरं, हे कमी होतं म्हणून की काय आता एक एक विरोधक तिथे येत आहेत आणि भाषणं देत आहेत. तुकडे तुकडे गँगच्या सन्माननीय सदस्य असलेल्या अरुंधती रॉय यांनी सुद्धा इथे हजेरी लावली. अभिनेत्री स्वरा भास्कर ही सुद्धा मोठ्या थाटात तिथे आलेली आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज याही इथे आल्या आणि भाषण ठोकलंय. आज हम युवाओं के लिए खड़े हैं, आज हम युवाओं की बात कर रहे हैं. डरना नहीं, रुकना नहीं, संघर्ष करते रहना. संघर्ष करते करते आप बहुत आगे पहुंच जाएंगे. आज आपके बीच में मैं सांसद के रूप में नहीं खड़ी हूँ, मैं युवा के रूप में खड़ी हूँ. मैं सदन में आपकी आवाज उठाऊंगी, मैं सड़क पर भी उठाऊंगी आपकी आवाज. संघर्ष करते रहना है. हम लोग को बांटने का काम करेंगे, हम लोग को नफरत बनाने का काम करेंगे, लेकिन हम लोग को डट रहना है क्योंकि हम सही हैं, हम कभी गलत नहीं रहेंगे. पुढच्या वर्षी उत्तर प्रदेशची विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे समाजवादी पक्षाला तर काय आयते मुद्दे हवेच आहेत. मग काय, त्यांच्या खासदारताई आल्या तिथे. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि आपच्या नेत्या आतिशी यांनी सुद्धा इथे येऊन हजेरी लावली आहे. म्हणजे इतके दिवस ज्या विरोधकांचा यांना छुपा पाठिंबा होता, आता एक एक करून ते सगळे पुढे येत आहेत. थोडक्यात काय तर सीजेपी आणि विरोधकांनी सोनम वांगचुक यांचा या मुद्द्यासाठी, या आंदोलनासाठी उपयोग करून घेतलाय. अनेक राज्यात जाऊन आल्यानंतर अभिजित दिपके याला असं जाणवलं की आपल्या एकट्याच्या चेहऱ्यावर हे आंदोलन काही पुढे जाणार नाहीये, त्याला काही फारसा पाठिंबा मिळणार नाही. मग त्यांना तसा चेहरा सोनम वांगचुक यांच्या रूपाने मिळाला. म्हणजे तुम्ही करा आंदोलन, तुम्ही राहा उपाशी, आम्ही करतो इथे मजा, असं यांचं चाललेलं आहे. गंमत बघा, अण्णा हजारेंविषयी या अभिजित दिपकेला एकाने विचारलं, त्यावर त्याने काय उत्तर दिलंय, त्याने काय अकलेचे तारे तोडले ते एकदा ऐका. कब तक मतलब बुढ़े लोग जिनका सब कुछ हो गया वो डिसाइड करेंगे? मुझे लगता है युवाओं को ये अब चीज हाथ में लेने दो. जो लोग 60-70 के हो गए ना वो रिटायर हो जाए, चाहे पॉलिटिक्स हो या चाहे एक्टिविज्म हो, वो रिटायर हो जाए, वो किसी आश्रम में बैठ जाए. फ्यूचर हमारे फ्यूचर का सवाल है, स्टूडेंट्स के फ्यूचर का सवाल है. अब हमें डिसाइड कर दो ना क्या करना चाहिए. कब तक मतलब बुढ़े लोग जिनका सब कुछ हो गया वो डिसाइड करेंगे? याच्या मते 60-70 वर्षाच्या लोकांनी आश्रमात राहावं, युवकांनी युवकांचे विषय बघावे, त्यात या लोकांनी लुडबुड करायची नाही. थोडक्यात म्हाताऱ्या लोकांनी लुडबुड करायची नाही. म्हणजे राजकारण असेल, समाजकारण असेल, कुठलंही क्षेत्र असेल तर या लोकांनी त्यातून बाजूला व्हायचं. पण मग मुद्दा असा आहे की अन्नत्याग आंदोलन करायला तुम्हाला 60 वर्षांच्या सोनम वांगचुक यांची गरज का भासली? तुम्ही का नाही केलं अन्नत्याग आंदोलन? पण हे स्वतःला देशाची पुढची पिढी म्हणवणारे तरुण साधं 2 दिवस सुद्धा अन्नत्याग आंदोलन करू शकत नाही. तिथे दिवसभर हे खात असतात आणि 60 वर्षाच्या माणसाने तिथे यांच्यासाठी अन्नत्याग आंदोलन करायचं. मग जरा विचार करा, अशा युवकांच्या हातात जर देशाचं भविष्य गेलं तर मग काय होईल? पण यावर बोलून तसा काही फायदा नाहीये, कारण 56 वर्षांचे राहुल गांधी काँग्रेसला जर तरुण नेते वाटू शकतात तर मग सोनम वांगचुक सुद्धा तरुणच आहेत. पण यांच्या मते अण्णा हजारे हे म्हातारे आहेत. जाऊ द्या. आता इकडे महाराष्ट्रात सुद्धा उद्धव जनाबांनी या झुरळांना पाठिंबा दिलाय. आज परत एकदा सांगतो, मी शिवसेनेतर्फे सोनम वांगचुक आणि या मुलांच्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा जाहीर करत आहे. आणि ज्या ज्या वेळेला शक्य असेल, जिथे आम्ही उतरण्याची गरज असेल तिथे महाराष्ट्रभर आम्ही तर उतरूच. आपल्या माध्यमातून मी देशातील सर्व पक्षांना सांगतोय की आपण देखील आपापल्या राज्यामध्ये, राज्यातील प्रमुख शहरामध्ये या युवकांना बळ मिळेल अशा पद्धतीने काही प्रतिकात्मक असेल, आणखीन काही असेल, हे समर्थनार्थ आंदोलन करा किंवा प्रदर्शन करा, की जेणेकरून आजही देशातली युवा शक्ती जी आपण देशाचे भाग्यविधाते समजतो, त्या भाग्यविधात्यांना कळेल की आजचे जे भाग्य किंवा दुर्भाग्य विधाते आहेत हे आपल्यासोबत आहेत. उद्धव ठाकरेंनी नेहमीप्रमाणे मातोश्रीवर बसल्या बसल्या या दिल्लीतल्या जंतर मंतरवरच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आणि दिल्लीतल्या राहुल गांधींना सल्ला दिलाय की त्यांनी जंतर मंतरवर उपोषण करणाऱ्या सोनम वांगचुक यांना भेटायला जावं. म्हणजे हे स्वतः भेटायला जाणार नाहीत, आदित्य ठाकरे सुद्धा जाणार नाही, पण हे सल्ला मात्र देणार.
काय तर म्हणे यांनी फोनवरून सोनम वांगचुक यांची चौकशी केली. यांचे खासदार अरविंद सावंत तिथे जाऊन आले. को लेकर एक युवा खड़ा हुआ अभिजीत, और उसे आशीर्वाद देने के लिए एक बुजुर्ग भीष्म खड़ा हुआ, उसका नाम वांगचू साहब है. वो वांगचू साहब यहाँ अनशन पर बैठे हैं. शिवसेना उद्धव बाला साहब ठाकरे जी की पार्टी की तरफ से मैं अरविंद सावंत, मैं सांसद हूँ, मुंबई शहर से सांसद हूँ, उनका समर्थन करने के लिए, तहे दिल से उनके साथ में रहने के लिए यहाँ खड़ा हूँ. राहुल गांधी आणि काँग्रेसचे नेते तिकडे फिरकले सुद्धा नाहीये. अभिजित दिपके काय किंवा तिथली इतर मुलं काय, यांना खरंच नीटचा मुद्दा लावून धरायचा आहे? त्यांना खरंच देशातल्या तरुणांची काळजी आहे? म्हणजे या मुलांनी खरंच नीटच्या मुद्द्यासाठीच प्रामाणिकपणे आंदोलन केलं असतं किंवा तोच मुद्दा लावून धरला असता तर आज त्यांच्यावर असं बोलायची वेळ आली नसती. पण तिथे जे काही नारे दिले जात आहेत किंवा तिथली जी काही परिस्थिती आहे त्यावरून एक गोष्ट मात्र नक्की आहे की देशविरोधी संघटना या आंदोलनात घुसलेल्या आहेत. नीट मुद्द्याच्या आडून देशविरोधी नारे तिथे दिले जात आहेत. यांचा अजेंडा लपून राहिलेला नाहीये. पण एवढंही उद्धव ठाकरे यांना कळू नये. सोनम वांगचुक आहेत, अभिजित दिपके आहे आणि सगळे जे काही युवक आहेत हे कोणासाठी लढत आहेत? देशातल्या सर्व युवकांनीच नव्हे तर त्यांच्या पालकांनी सुद्धा जागं झालं पाहिजे की अरे आत्महत्या करणारा हा जरी त्यांचा मुलगा होता किंवा त्यांची मुलगी होती, पण कदाचित उद्या आपल्यावरती वेळ येऊ शकते. हा विषय राजकीय पक्षाचा नाही आहे, राजकारणाचा विषय नाही आहे, हा देशाचा विषय आहे. आणि त्यासाठी मला असं वाटतं देशभर काही ना काहीतरी आता मी म्हणेन मग प्रत्येक राजकीय पक्षाने देशभरामध्ये आपापल्या राज्यामध्ये त्यांच्या समर्थनार्थ काहीतरी केलं पाहिजे. कारण देश जोपर्यंत जागा होत नाही तोपर्यंत या बेफिकीर सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा कळणार नाही. अहो उद्धवजी, ते देशातल्या मुलांसाठी लढत नाहीये, ते स्वतःच्या देशविरोधी अजेंड्यासाठी लढतायत. आणि आपले उद्धवजी देशातल्या पालकांना जागं व्हायचं आवाहन करतायत. अहो उद्धवजी, देशातले पालक जागरूक आहेतच, पण तुम्हाला आत्ता जाग आलीये. उद्धव ठाकरे यांना एकाएकी सीजेपी पार्टीला पाठिंबा देण्याचा साक्षात्कार का झाला असावा? म्हणजे हा एक प्रश्नच आहे. कारण मध्यंतरी अभिजित दिपके याने पुण्यामध्ये सुद्धा एक मोठं आंदोलन केलं होतं, पण त्यावेळी उबाठाचा एकही पदाधिकारी किंवा आमदार खासदार तिथे गेलेले नव्हते. आणि आता खासदार अरविंद सावंत हे दिल्लीत जाऊन आले. मुळात सीजेपी हा पक्ष आम आदमी पार्टीची एक अघोषित शाखा आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. साथियों, जंतर मंतर के ऊपर अभिजीत दिपके ने जो प्रोटेस्ट चला रखा है, एक चीज उसके अंदर आप देखेंगे और सोचेंगे कि वाकई में ही वो नीट के बच्चों का प्रोटेस्ट चल रहा है. एक बार ये फोटो देखिए और इसमें देखिए कि कोई भी एक ऐसा शख्स आपको लग रहा है क्या ये जितने भी शख्स यहाँ पर पहुंच रहे हैं, क्या कभी इन्होंने देश का मुद्दा उठाया, कभी देश की आंतरिक मुद्दे उठाए? हमेशा देश को तोड़ने वाले उमर खालिद, शर्जील इमाम और भारत को बांटने वाले लोगों के साथ ये चेहरे नजर आए होंगे. और यही भारत को बांटने वाले चेहरे आज जंतर मंतर में अभिजीत दिपके के स्टेज के ऊपर खड़े हुए नजर आ रहे हैं और अपने अपने भाषण देते नजर आ रहे हैं. क्या जिन बच्चों के पीछे तस्वीरें लगा रखी है, जिन बच्चों ने सुसाइड किया, वो निंदनीय है और हम यही चाहेंगे कि भारत का कोई भी बच्चा शिक्षा से लेकर के सुसाइड ना करे. लेकिन क्या उनके माँ बाप आए इनसे मिलने? नहीं आए. क्या और कोई नीट का छात्र इनके यहाँ पर पहुंचा? नहीं पहुंचा. और जितने भी ये आप देख रहे हैं ये सारी बड़ी बड़ी उम्र के लोग हैं, इन्होंने नीट के स्पेलिंग भी नहीं पता होंगे, नीट की फुल फॉर्म नहीं पता होगी. ये सिर्फ और सिर्फ किस लिए जा रहे हैं? क्योंकि कभी इनको अंकल चिप्स मिल रहे हैं तो कभी इनको सैंडविच मिल रहा है, कभी इनको राजमा चावल तो कभी कड़ी चावल मिल रहा है, कभी इनको कचौड़ी तो कभी ब्रेड पकौड़ा मिल रहा है. तो ये सिर्फ खाने के लिए जा रहे हैं क्योंकि बढ़िया बढ़िया पकवान इन लोगों को मिल रहे हैं. मुद्दा वो है ही नहीं. अब ऊपर से भी लगता है जहां से इनको फंडिंग आ रही थी वो भी बंद हो गई, तभी इन्होंने आज डोनेशन बॉक्स लगा दिया यहाँ पर. अभिजीत दिपके अगर वाकई में नीट के बच्चों का मुद्दा उठा रहे होते, स्टूडेंट का मुद्दा उठा रहे होते, तो मुझे लगता है राजेंद्र प्लेस भी वो गए थे, वहां के तो छात्र आकर के इनसे जुड़ते. कल वो मुखर्जी नगर गए, वहां के तो छात्र आकर के जुड़ते. क्योंकि भारत के छात्र भी समझ रहे हैं, जो यूपीएससी की तैयारी कर रहे हो या IAS IPS बनने के आगे बढ़ रहे हो, वो नहीं पता कि हमने देश के साथ चलना है, देश विरोधियों के साथ नहीं चलना. उमर खालिद का सपोर्टर नहीं बनना है, हमने भगत सिंह का सपोर्टर बनना है. या मुलाने त्या व्हिडिओमध्ये जे सांगितलंय ना ते अगदी खरंय. आणि सीजेपीच्या झुरळांचा हा जो चेहरा आहे, खरा चेहरा, हा अनेकांना माहितीये. आणि म्हणूनच या आंदोलनाला पाठिंबा मिळत नाहीये आणि अनेक तरुण याच्याकडे पाठ फिरवतायत. राज ठाकरेंचा मुलगा अमित ठाकरे याचं एक वेगळंच लॉजिक आहे. म्हणजे त्याने सोनम वांगचुक यांना पाठिंबा दिलाय, पण अभिजित दिपकेला पाठिंबा दिलेला नाहीये.
त्याच्या भूमिकेवर आणि कार्यपद्धतीवर अमित ठाकरेने कडाडून टीका केली आहे. ऐका. मी तुम्हाला मगाशी बोललो तसं माझ्या या आंदोलनाबद्दल 2 मुद्दे आहेत. एक तर माझा सोनम वांगचुकांना संपूर्ण पाठिंबा आहे, पण माझा दीपकेला पाठिंबा नाही आहे. मी ॲज अ माणूस, मी ॲज अ ह्युमन बिईंग सांगतोय, मी पक्ष म्हणून बोलत नाही आहे. पक्ष म्हणून राजसाहेब त्यांची भूमिका मांडतील. ज्या लेवलला मी दीपकेला बघतोय दररोज, की सोनम वांगचुक सारखा एक मोठा व्यक्ती, भारतातलं एक मोठं नाव तुमच्या पाठी उपोषणाला बसलंय आणि तुम्ही त्याच्यासमोर ते प्रवक्ते असतील किंवा कोण असतील नाचतायत, तुम्ही रील्स करताय, तुम्ही नाटकी करताय, हे मला अजिबात पटलं नाही. मी जेव्हा सुरुवात केलेली आंदोलनाची तेव्हा मला खरंच आवडलेलं, कारण कोणतरी बोलायला आहे. हे जरा विचित्रच आहे, कारण सोनम वांगचुक हे अभिजित दिपकेच्या पाठिंब्यासाठी तिथे आंदोलनाला बसले. पण असो, सीजेपी कडून केवळ विरोधासाठी विरोध केला जातोय, याच्यातून कोणाचंही भलं होणार नाहीये. आणि आता बातम्या येत आहेत की सोनम वांगचुक यांची तब्येत बिघडलीये. याला सरकार जबाबदार नाहीये, तर त्यांचा वापर करून घेणारी सीजेपीची झुरळं आणि त्यांच्या आडून काम करणारे विरोधक हे त्याला जबाबदार आहेत. पण काही जणांना काय वाटतं की सीजेपीची ही जी गँग आहे, सीजेपीची ही जी झुरळं आहेत ना, ती देशातल्या तरुणांसाठी आवाज उठवतायत, त्यांच्यासाठी लढतायत. पण असं अजिबात नाहीये. म्हणजे यांचं आंदोलन जिथून सुरू झालं ना, तिथून एकदा नीट डोळे उघडे ठेवून एक एक घटनाक्रम पहा, म्हणजे त्यांचा मूळ अजेंडा काय हे तुमच्या लक्षात येईल. आजच्या भागात इथेच थांबते, पण याविषयी तुम्हाला काय वाटतं ते कमेंट्स मधनं नक्की कळवा. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. अशाच वेगवेगळ्या विषयांवर आपण रोज चर्चा करणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.